सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. ॲक्च्युली पार्ट 1 मध्ये सगळ्यांनी एज्युकेशनल टूरचे रिव्ह्यूज तुम्ही पाहिले आणि त्यानंतर मला कॉल मेसेजेस आले की आम्हाला जाणून घ्यायचं आहे तुमच्या अजून एका व्हिडिओमधून की तुम्ही हे 4-5 दिवस कसा तुमचा प्रवास झाला आणि कुठल्या कुठल्या प्लेसेसला तुम्ही व्हिजिट केलं, कशा पद्धतीने तुमचा प्रवास झाला. त्यासाठी खरं तर हा व्हिडिओ बनवला गेला. खरं तर आमचा प्रवास 25 मार्चला राजगुरुनगर कॉलेजमधून पहाटे 6 वाजताचा सुरू झाला. कॉलेजमधून आम्हाला पुणे स्टेशन जाण्यासाठी आमच्या कॉलेजचीच बस होती. तर त्या बसने आम्ही 6 वाजता तिथून निघालो आणि तिथे आम्ही 8-8:15 वाजता स्टेशनला पोहोचलो. तर पुणे स्टेशनला गेल्यानंतर 8:50ची ट्रेन पकडून आम्ही दिल्लीसाठीची जी ट्रेन होती ती पकडली आणि 26 तारखेला रात्री 8 वाजता दिल्लीमध्ये पोहोचलो. तर जाता जाता सर्वच विद्यार्थ्यांनी व्हिडिओज, अंताक्षरीज अँड रील्स ह्या सगळ्या गोष्टींचा एन्जॉयमेंट केला. खरं तर प्रवास खूप मोठा होता. स्पेशल ट्रेन असल्यामुळे खूपच लेट झालं, खूप वेळ घेतला ॲक्च्युली ट्रेनने तिथे पोहोचण्यासाठी. आणि रात्री हॉटेलवर पोहोचल्यानंतर सर्वांनी ट्रेनमध्ये दकल्यामुळे आराम केला. आणि दुसऱ्या दिवशी आमची 27 तारखेला तिसऱ्या दिवशी खरं तर सुप्रीम कोर्ट व्हिजिट, राष्ट्रपती भवन आणि इंदिरा गांधी म्युझियमसाठीची व्हिजिट चालू झाली. सकाळी 9 वाजता विद्यार्थ्यांनी हॉटेलवर नाश्ता केल्यानंतर आम्ही सर्वप्रथम बसने, तिथे लोकल बस आम्हाला होती तर त्या बसने प्रवास केला. इंदिरा गांधी म्युझियमला आम्ही व्हिजिट केल्यानंतर तिथे त्यांची प्राचीन काळामधली इंदिरा गांधींची फॅमिली ट्री आणि त्यांचे फॅमिली फोटोज, त्यांच्या ज्या वस्तू आहेत, त्यांचा लिव्हिंग रूम, डायनिंग हॉल आणि त्यांची रीडिंग रूम खरं तर पाहावयास मिळाली. त्यांची जेव्हा हत्या झाली त्या हत्याच्या वेळेस असणारी त्यांची जी साडी आहे ती एक्झॅक्टली त्या साडीज राजीव गांधींचे शूट झालं तेव्हाचं त्यांचं सगळे जे वेअर केलं होतं त्यांनी, ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या आणि विद्यार्थ्यांनी ह्या प्रत्येक गोष्टीची टिप्पणी करून घेतली. त्यानंतर सुप्रीम कोर्टला व्हिजिट केली. सुप्रीम कोर्टचे लाईव्ह हिअरिंग मुलांना पाहण्यास मिळाली. तिथली जी मेन लायब्ररी आहे, आपला कॉन्स्टिट्यूशन्स बुक आहे ओरिजिनल, ते त्यांना पाहायला मिळालं. आणि योगायोग म्हणजे आपले सर्वांचेच नोन आवडते ॲडव्होकेट पी. चिदंबरम ह्यांची भेट तिथे झाली आणि विद्यार्थ्यांचा आनंद काही गगनात मावण्यासा झाला. आणि त्यानंतर राष्ट्रपती भवनला व्हिजिट गेली. राष्ट्रपती भवनला गेल्यानंतर मेन अट्रॅक्शन आपलं अशोका हॉल, ते इथलं सगळं अरेंजमेंट पाहून विद्यार्थ्यांना मॅनर्स, इथिक्स आणि एटिकेट्स कसे असावेत याची खऱ्या अर्थाने जाणीव झाली. आणि त्यानंतर संध्याकाळी पुन्हा परतीचा प्रवास हॉटेलवर झाला. डे 29ला, डे 5ला खरं तर सर्व विद्यार्थ्यांनी वृंदावन, मथुरा आणि आग्रासाठीचा प्रवास पहाटे 4 वाजताचा चालू झाला. का तर संध्याकाळी आग्रा कॅन्टीनला 11:50ची रात्रीची जी ट्रेन होती ती सगळ्यांना घ्यायची होती. त्यामध्ये आम्ही वृंदावनला प्रेम मंदिराला व्हिजिट केली, मथुराला श्री कृष्ण जन्मभूमीला व्हिजिट केलं आणि आग्र्याला ताजमहलला व्हिजिट झाली. यामध्ये जाता अक्षरधाम टेम्पलही घेतलं. अमृत जे जुनं मुघल बाग होतं ते आता नवीन नावाने प्रसिद्ध आहे, अमृत उद्यान, त्या ठिकाणी व्हिजिट झालं. आणि आपलं करोल बाग, चांदणी चौक अशा शॉपिंग्सच्या जे मार्केट्स आहे अशा ठिकाणी विद्यार्थ्यांनी शॉपिंग्स केली, बरेचसे फोटोशूट्स केले. आणि परतीचा प्रवास हा 11:50ला आग्रा कॅन्टीनवरून ट्रेन पकडून चालू झाला. येता येता सर्वांनी थोडासा आराम केला आणि आराम केल्यानंतर परतीचा प्रवास होता. कुणाला त्या प्रवासातून रिटर्न जाऊ वाटत नव्हतं. अजून 2 ते 3 दिवस आपल्याला मिळायला हवे होते. बऱ्याचशा प्लेसेसला व्हिजिट झाली असते आणि बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या असता, सर्वांना एकत्र टाईम स्पेंड करता आला असता अशी सर्वांची भावना होती. परंतु पुन्हा एकदा आपल्याला घरी जायचंच होते आणि घरी सर्वजण वाट पाहता आहेत त्या आशेने सर्वजण परतीचा प्रवास करू लागले. आणि शेवटी 30 तारखेला रात्री
नाशिक स्टेशनला सर्वजण उतरले आणि तिथे पुन्हा एकदा आम्हाला आमच्या कॉलेजची बस घ्यायला आली होती रात्री 9-9:30ला. आणि 31 तारखेला पहाटे 2 वाजताच्या सुमारास सर्वजण पुन्हा राजगुरुनगर कॉलेजमध्ये पोहोचले. येता येता ज्या विद्यार्थ्यांचे मध्ये जे स्टेशन्स लागत होते त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सोडवले आणि बाकी सर्व विद्यार्थ्यांनी राजगुरुनगर कॉलेजला त्यांचे पॅरेंट्स घ्यायला आले. अशा पद्धतीने सर्वांनी छान पद्धतीने असा प्रवास केला आणि बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थ्यांना शिकायला मिळाल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांची नवनवीन मित्रमैत्रिणीचा तिथे तयार झाले, छान नवीन नाती तयार झाले आणि मेन म्हणजे कम्फर्ट झोन सोडून